जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, नमो पंथ अनंत या राघवाचा। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। यज्ञात्वा मत्त भवती स्तब्ध भवती आत्माराम भवती। नारदीय भक्ती सूत्राचे 6वं सूत्र आपण बघत होतो, पण तत्पूर्वी आज प्रवचनाला विलंब झाला, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। आत्मारामो भवती, स्वतः परब्रह्म तत्वामध्ये विलीन झाल्यानंतर हा देहबुद्धी लय पावल्यानंतर जी एक आनंद अवस्था अंतःकरणाला चित्ताला प्राप्त होते, ती आनंद अवस्था म्हणजेच आत्माराम भवती। एखाद्या व्यक्तीच्या भेटण्यानंतर आपल्याला आनंद होतो, किंवा प्रपंचात सुद्धा काही आनंदाचे क्षण येतात। हा प्रपंचात मिळणारा आनंद आणि आत्माराम भोवती मधली आनंद अवस्था ह्याच्यात खूप अंतर आहे। प्रपंचात मिळणारा आनंद हा क्षणिक असतो, काही कालावधी पुरता असतो, पुन्हा दुःखाची जाणीव होते। पण ज्या आनंदाची जाणीव झाल्यानंतर परत दुःखाचा काय व्याधीचा सुद्धा लवलेशही अंतःकरणाला स्पर्श करत नाही, ही आनंद अवस्था म्हणजे आत्माराम भवती। लक्षात घ्या, उदबत्तीच्या कारखान्यात गेलो, पूर्वी हाताने उदबत्ती करायचे, आता मशीन्स आहेत। या मशीनवर नवीन तंत्रज्ञानाने उदबत्त्या तयार होतात। उदबत्त्या तयार झाल्या की मशीन जरी बंद असलं तर त्यामधून त्या मशीनला सुद्धा जो एक प्रकारचा सुवास आलेला असतो तो कधीही जात नाही, उदबत्त्या प्रोडक्शन थांबलं तरी। लक्षात घ्या, परब्रह्म तत्वाची जाणीव झाल्यानंतर जी आनंद अवस्था प्राप्त होते, ही आनंद अवस्था त्या सुगंधासारखी ती कायमस्वरूपी राहते। आणि ही आनंद अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी, त्या भगवंता समीप जाण्यासाठी जो मार्ग आहे सांगितलाय आणि जी शक्ती लागते, तो मार्ग म्हणजे भक्ती मार्ग, आणि जी शक्ती म्हणजे भक्ती। आता ते आपल्यामध्ये नाही येत, पण किशोरीताई आमोणकर एकदा परदेशात असताना त्यांचं संगीत या विषयावर व्याख्यान चालू होतं। त्या दरम्यान त्यांनी एक विषय मांडला होता, तो म्हणजे वैश्विक स्वर हा। जगातले जेवढे काही गायक आहेत किंवा जेवढे वादक आहेत, हे सर्व गायक किंवा वादक त्या ज्या एका स्वरामध्ये किंवा त्या स्वराच्या भोवती त्यांचं सगळं गायन किंवा वादन असतं, त्यांची साधना असते। तो साधना म्हणजे सर्वांच्यातला जो सामायिक आहे तोच वैश्विक स्वर आहे, अशी त्यांनी संकल्पना मांडली होती। भले ते कुठल्याही वाद्यवादनातला असू दे किंवा कुठल्या गायकाच्या गळ्यातून निघणारा स्वर असू दे। हे व्याख्यान झाल्यानंतर एक व्हायोलिन वादक किशोरी त्यांना भेटायला गेला होता
तो म्हणाला की तुम्ही हे जो विषय मांडला होता त्याच्याशी मी थोडा असहमत आहे. एखाद्या वाद्यातले जे स्वर आहेत आणि तेच गायकीतले स्वर आहेत, हे कसे एकमेकांशी लिंक्ड असू शकतात, एकच असू शकतात. तर त्या म्हणाल्या ठीक आहे की एक काम करा, तुम्ही तुमच्या व्हायलिननी कुठलीही सुरावट वाजवून दाखवा, मी ती तुम्हाला माझ्या गायकीतून प्रकट करून दाखवतो. तर त्यांनी ते मान्य केलं. त्यांनी काही सुरावटी वाजवून दाखवल्या की ज्या किशोरीताईंनी स्वतःच्या आलापातून त्या प्रकट करून दाखवल्या. त्यानंतर किशोरीताई म्हणाल्या की आता मी एक सुरावट गाऊन दाखवते, ती तुम्ही तुमच्या वादनात वाजवून दाखवा. त्यांनी काही सुरावटी गाऊन दाखवल्या सोप्या की ज्या त्या वादकांनी वाजवून दाखवल्या. पण त्यांनी शेवटी अशी एक अवघड सुरावट घेतली की जी त्या व्हायलिन वादकाला वाजवता आली. त्यावेळी त्या म्हणाल्या की मी तुम्हाला हरवण्यासाठी किंवा मी श्रेष्ठ किती आहे हे सांगण्यासाठी ही सुरावट गाऊन दाखवली नाहीये किंवा तुम्हाला वाजवता येणार नाही यासाठी केलेली नाहीये. मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की तुमचं हे जे वाद्य आहे किंवा ते तुम्ही जर सूक्ष्मात जाऊन त्याचा अभ्यास सुरू केला तर कुठलीही जगातली कोणीही कितीही अवघड सुरावट जरी गाऊन दाखवली तरी तुम्हाला ही ह्या व्हायलिनवर किंवा तुमच्या वाद्यावरती तुम्हाला वाजवता येईल. लक्षात घ्या, हे सूक्ष्मात जाणं, त्या म्हणाल्या हे सूक्ष्मामध्ये जाऊन अभ्यास करणं म्हणजेच वैश्विक स्वराचा, वैश्विक सुराचा अभ्यास करणं किंवा त्याची अनुभूती घेणं. अध्यात्म सुद्धा तेच. आपल्या प्रपंचात अनेक प्रसंग घडतात, अनेक वेगवेगळे नवरसांचे प्रसंग सुद्धा आपल्याला घडत असतात. ह्यामधून सुद्धा जो काही एक आनंदावस्था प्राप्त करून घ्यायची असते की जी संत तिथपर्यंत पोहोचलेले असतात, ही जी सुरावट आहे ती सुरावट म्हणजेच आनंद अवस्था आहे. लक्षात घ्या, एखादा गायक ज्यावेळेला पुढे श्रोते असून सुद्धा त्यांच्याकडे लक्ष न देता स्वतःच्या रागदारीत, स्वतःच्या आळवणीमध्ये, स्वतःच्या सुरांमध्ये जो स्वतः रममाण होतो, जो स्वतः स्वर्गीय सुखाचा आनंद घेतो आणि स्वतःचा आनंद घेत 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 श्रोत्यांना सुद्धा मंत्रमुग्ध करतो, काही क्षणभर का होईना अशी अवस्था होते की सगळेजण स्वतःला विसरून त्यामध्ये विलीन होऊन जातात. तो स्वतः गायक असू दे, वादक असू दे किंवा पुढे बसणारे श्रोते असू दे, ही जे सगळं विसरून जाऊन जे मंत्रमुग्धता आहे, ही सगळे जो वादक आहे, वादनातून किंवा गायकीतून निघणारा सूर आहे आणि जे श्रोत्यांचे कान आहे, हे तिन्ही एकाच स्तरावरून हे जेव्हा ऐक्य होतं, ती सुद्धा जी अवस्था प्राप्त होते ती सुद्धा आनंद अवस्था आहे, तीच आत्मारामभूती. फक्त एकच आहे की हा जो आनंद आहे हे जे क्षणिक विलीन होणं आहे, त्यानंतर आपण आपल्या कामाला प्रपंचात परत स्वतःला अडकवून घेतो. मी तर रममाण होतो असं म्हणणार नाही, स्वतः प्रपंचामध्ये अडकला जातो. पण काही काळ का होईना ती आनंद अवस्था त्यांनी अनुभूती घेतलेली असते. मग आपण बऱ्याच वेळा वर्णन करतो, अरे ती जी मैफिल होती ना तितकी अप्रतिम होती, शब्दच नाहीत मला सांगायला, किंवा किती शब्दांना वर्णन केलं तर ते शब्द फार कमी पडणार आहेत, तोकडे पडणार आहेत. लक्षात घ्या, ती अशी अनुभूती जी आहे, ही अनुभूती ही कधीही शब्दात सांगता येत नाही. आणि तीच अनुभूती त्या उदबत्तीच्या मशीन सारखी, त्या उदबत्तीच्या कारखान्यात काम करणाऱ्या माणसांना केव्हा जसा सुगंध येतो, त्या सुगंधासारखी जी अनुभूती किंवा आनंदावस्था जर आपल्याला कायमस्वरूपी हवी असेल
तर त्यासाठी भगवंताच्या चरणी लीन होणं गरजेचं आहे. भगवंताच्या भक्तीमध्ये स्वतःला विसरून जाणं गरजेचं आहे. आणि ही जी विसरण्याची आणि भक्तीमध्ये लीन होण्याची जी अवस्था आहे तीच कायमस्वरूपी आनंद अवस्था आहे. म्हणूनच त्या आत्मारंभ भोवती आहे. म्हणूनच तो जो त्यातून मिळणारा आनंद आहे त्याला सत आणि चित्त म्हटलेलं आहे. जो सत्य आहे, जो शाश्वत आहे आणि तो नित्य आहे. एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर तो आपण थोडाच खातो आणि म्हणतो नको बस, कारण का इतकी अप्रतिम गोडी आहे, त्याचा स्वाद लागलेला आहे की जो हा स्वाद मला वर्षानुवर्ष सुद्धा आठवणीत राहील. माझ्यानंतर बरेच वर्षानंतर परत तीच व्यक्ती समोर भेटली की आपण ते लगेच बोलून सुद्धा दाखवतो की मागच्या वेळेला आपण भेटलो होतो त्या दरम्यान तुम्ही हा पदार्थ केला होता, अजूनही ती चव माझ्या जिभेवर रेंगाळते. लक्षात घ्या, काही वर्षापूर्वीची ती घेतलेला स्वाद आणि त्यातून होणारी तृप्त अवस्था किंवा त्या स्वादामधली जी स्तब्धता आहे, स्थिरता आहे, ती वर्षानुवर्षे त्याची अनुभूती की अनुभव आपल्याला आनंद देत बसतो की आनंद देत असतो. ही जो कुठेतरी आनंद आहे किंवा पुन्हा पुन्हा आठवून सुद्धा जो आपल्याला आनंद प्राप्त होतो, हीच कुठेतरी स्तब्ध किंवा मत्तभोवती आहे आणि तीच आत्मानुभूती. फक्त हे प्रपंच असल्यामुळे बाकीचा त्या स्वाद विसरून आपण बऱ्याच वेळा प्रपंचामध्ये रममाण होतो, प्रपंचामध्ये आपल्याला अडकून घेतो. मी परत तेच सांगतो, अडकून घेणं का? कारण का भगवंताने आपल्याला जो आनंद दिलेला आहे तो आपल्याला त्या पदार्थांच्यात मिळत असतो, बघत असतो की एखाद्या दृश्यात बघत असतो किंवा एखाद्या वेळी निसर्गात बघत असतो. समुद्राच्या किनारे जाऊन आपल्या लाटामध्ये खेळणं सगळ्यांनाच आवडतं, पण ते पंचमहाभूतात्मक पैकी जो एक समुद्र आहे की जे व्यापकत्व आहे, ते व्यापकत्व आपण किती वेळ त्याचा अनुभव घेतो. आपण प्रपंचात अडकलेलं असल्यामुळे क्षणिक येणारी लाट की जी आपल्या पाठीमागे जाऊन काही अंतरावर लयाला जाणार आहे, अशी लयाला जाताना सुद्धा एखादी लाट जर आपल्याला क्षणिक आनंद देऊन जाणारी असेल तर त्या लाटेचं व्यापक स्वरूप असलेला समुद्र आणि ते पंचमहाभूतापैकी एक महाभूत आणि त्याला निर्माण करणारे जे परब्रह्म तत्व आहे, त्याची जर छोटीशी जरी जाणीव झाली किंवा छोटासा जरी स्पर्श झाला तर आपल्याला केवढा आनंद मिळू शकेल याचा विचार करूया. एखादी लाट सुद्धा त्या अनुभवानंतर किंवा त्या प्रसंगानंतर बराच वेळा आठवून सुद्धा आपल्याला जर आनंद देत असेल तर ते त्या लाटेला निर्माण करणारे जे परब्रह्म तत्व आहे तेच जर आपल्याला मिळालं तर तो आनंद न राहता ती अवस्था प्राप्त होते आणि ही अवस्था म्हणजेच आत्मारानुभूती. आणि त्यात आपण सगळं जगही विसरून जातो, त्यालाच मत्तभोवती म्हणतात. आणि त्याच अवस्थेत आपण कायमस्वरूपी राहतो, तीच स्तब्ध होती, परत दुसऱ्याकडे नाहीच. लक्षात घ्या, उडकण और सुधाकरा बसत नीरके संग, यो साधू संसार में कबीर पडत ना फंद. ह्या दोह्याचा खरा अर्थ असा आहे की तारे आणि चंद्र हे प्रतिबिंब स्वरूपात कुठल्या तर सरोवरात किंवा नदीच्या मध्ये अडकून पडतात किंवा अडकलेले दिसतात आपल्याला प्रतिबिंबामध्ये. पण साधू संत जे आहेत ते असे कुठल्याही संसारात किंवा प्रपंचात अडकत नाहीत असं कबीर सांगतात. पण आपण जर दुसऱ्या दृष्टिकोनातून हा विचार केला, चंद्र आणि तारे कितीही नदीच्या किंवा सरोवराच्या पाण्यामध्ये प्रतिबिंबित झाले, बद्ध झाले, किंवा सरोवराच्या पृष्ठभागावर ते
प्रपंच किंवा एखाद्या विषयानुरूप त्यांचं येऊन प्रतिबिंबित होणं असेल, तरीही त्या सरोवराच्या किंवा त्या नदीच्या किंवा त्या समुद्राच्या पाण्याला काहीही फरक पडत नाही. जी आपली कर्तव्य आहेत किंवा जे आपले सौंदर्य आहे ते तसं अबाधित राहतं. सरोवराचं पाणी जे माणसानं किंवा जीवाला तृप्त करण्याचं काम करतं ते काम करतच असतं. माझ्यामध्ये चंद्राचं किंवा ताऱ्यांचा प्रतिबिंब पडतंय म्हणून त्या पाण्याला किंवा सरोवराला किंवा नदीला कुठलाही अहंकार येत नाही. ते तर स्वतःच्या अवस्थेमध्ये जसं रममाण असतं, ती अवस्था म्हणजे खरी आत्माराम अवस्था आहे, आत्मारामभूती आहे. आणि साधू संत सुद्धा तसेच असतात. एखाद्या कोणी त्यांचा स्तुती केली किंवा त्यांना शिव्या घातल्या किंवा नको नको ते बोलले तरी त्यांच्या मनावर किंवा अंतःकरणावर काहीही फरक पडत नाही. न ऐकण्याचे कानाची वाळी ह्या न्यायाने जे काही बोलतील ते फक्त कानाच्या पडद्यावर आढळतं, पण त्याचा कुठलाही आकलन त्यांच्या बुद्धीपर्यंत जात नाही. का? कारण का कान फक्त तिथं अवयव राहिलेले असतात, ते निकामी झाले असतात. संपूर्ण इंद्रियांसह, भले ती कर्मेंद्रिय असू देत, ज्ञानेंद्रिय असू देत, मन बुद्धी चित्त काही असू दे, हे सगळं त्यांनी परमेश्वराच्या ठिकाणी लीन केलेलं असतं. त्याचं कार्य संपुष्टात आणलेलं असतं. आणि हे कार्य संपुष्टात आणून एके ठिकाणी एका स्तरावर आणणं म्हणजेच आत्मारामभूती. छोट्या छोट्या प्रसंगातून सुद्धा आनंद व्यक्त होणं, प्रत्येकातून चांगलं दृष्टीने बघणं प्रत्येकाकडे, हे सुद्धा भगवंताची त्या गोष्टीमध्ये किंवा त्या प्रसंगामध्ये असणारी जाणीवच आहे. आणि ही जाणीवच आपल्याला कुठंतरी सकारात्मक विचार करायला भाग पडते. आणि हा सकारात्मक विचारच आपल्याला कुठंतरी आनंद निर्माण करू शकतो. आणि ही सकारात्मकता आणि सकारात्मक विचारातून आपण केलेलं आचरण, हे आचरणच कधीतरी आपल्याला आत्मारामभूती ही अवस्था प्राप्त करून देते. कारण मागच्या सूत्रात आपण बघितलेलं आहे, न द्वेष्टी न शोचती न रमते नोत्साही होती. यातली न शोचती आणि न द्वेष्टी ही जी भावना जी निर्माण होते, ती अशातून प्रत्येक गोष्टीमध्ये चांगलं शोधा यातूनच निर्माण होत असते. आपला शत्रू जरी असला तरी त्याचे चांगले जे गुण आहेत ते कधीही स्वीकारलेच पाहिजे. त्यामुळे हळूहळू द्वेष हा कमी होऊन जातो. आणि द्वेषातून, मत्सरातून किंवा बाकीच्या षड्रिपूतून होणारा त्रास, होणाऱ्या व्याधी ह्या कमी झाल्या की हळूहळू देहाची अवस्था सुद्धा क्षीण व्हायला सुरुवात होते. देहबुद्धी क्षीण व्हायला सुरुवात होते, ती लयाला जाते. देहबुद्धीचं अपक्षीयते होऊन जातं. आणि हळूहळू जी देहबुद्धी विनश्यती हे परिस्थिती निर्माण होणं, म्हणजेच सर्व इंद्रिये त्या भगवंताच्या चरणी लीन होणार आहे. आणि लीनताच आपल्या अंतःकरणाला जी अवस्था प्राप्त करून देते, ती अवस्था म्हणजेच आत्मारामभूती. आज थोडा प्रवचनाला उशीर झाला होता, पण तरीही एक गोष्ट सांगतो की तुम्ही श्रोते, तुम्ही जगदीश मूर्ती या न्यायातून तुम्ही आमची प्रवचनं ऐकता आहात. आम्हाला सुद्धा तुमच्या समोर वेगवेगळे प्रसंग वेगवेगळ्या दृष्टांतातून सांगायला आवडतंय. माझं काही चुकत असेल तर लक्षात घ्या, हे माझ्या अभ्यासातील कुठेतरी न्यूनता आहे. कालांतरी ती पूर्णत्वाच आहे. आज हे सांगायचं कारण म्हणजे कोणीही इथं सगळे सर्व गुण संपन्न होऊन किंवा परफेक्ट होऊन जन्माला आलेले.
अभ्यास करत 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 एखादं ध्येय गाठणं, त्या देहातलं सूक्ष्मतेचा जाणीव होऊन त्या सूक्ष्मतेपर्यंत जाऊन त्याच्या गोष्टीचं संपूर्ण ज्ञान घेणं आणि त्या ज्ञानामध्ये होणं, रममाण होणं, हे म्हणजेच आत्माराम भवती. तुमच्या आशीर्वादानं हे कुठेतरी घडतंय. आज प्रवचनाच्या सुरुवातीला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. आज तुमच्या ह्या ऐकण्यामुळे किंवा तुम्ही दाखवल्यावर माझ्यावर किंवा आमच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आम्ही अभ्यास करत करत इथपर्यंत पोहोचलो आहोत. त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि आजचं इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.